नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला अशा भयानक आणि थरारक भयकथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा कशी वाटली आणि चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा. आपलं पुढचं लक्ष आहे 1000 सबस्क्रायबर्स. तर लवकरात लवकर 1000 पूर्ण करूया. 5 दिवस झाले होते. संपूर्ण घर एका गूढ आणि भयानक शांततेत बुडून गेलं होतं. माझी बायको सुषमा, जिच्या हसण्याने आणि आवाजाने हे घर नेहमीच गजबजलेलं असायचं, ती आज या जगात नव्हती. 5 दिवसांपूर्वी एका भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला होता. तिचा तो छिन्न विछिन्न झालेला देह जेव्हा मी पहिल्यांदा पाहिला होता तेव्हापासून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला होता. घरात माझे वृद्ध आई-वडील, माझी 5 वर्षांची चिमुरडी मुलगी पियू आणि मी, आम्ही सगळेच जण या धक्क्यातून सावरू शकलो नव्हतो. पण सर्वात भयानक गोष्ट गेल्या 4 रात्रींपासून घडत होती. सुषमा गेल्यापासून मला एक क्षणही शांत झोप लागत नव्हती. रोज रात्री जेव्हा घड्याळात 12चे ठोके पडायचे तेव्हा खोलीतलं तापमान अचानक खालावायचं. हवेत एक विचित्र कुजट वास पसरायचा आणि त्यानंतर माझ्या पायापाशी कोणीतरी बसल्याची जाणीव मला व्हायची. मी डोळे उघडून पाहायचो तेव्हा अंधारात फक्त एक अंधुक आकृती दिसायची. ती सुषमाच असायची. ती माझ्या पायापाशी डोकं ठेवून ढसाढसा रडायची. तिचा तो रडण्याचा आवाज थेट माझ्या काळजाला चिरून जायचा. मी तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचो पण माझा हात फक्त रिकाम्या हवेत फिरायचा. ती फक्त रडत राहायची, जणू तिला काहीतरी सांगायचं होतं, जणू तिचा जीव अजूनही या घरात माझ्यामध्ये अडकला होता. 4 रात्री मी या मानसिक छळातून गेलो होतो. भीती, दुःख आणि थकवा यामुळे माझं शरीर पूर्णपणे गळून गेलं होतं. पण आज 5वी रात्र होती. आज खूप दिवसांनंतर मला कुठेतरी निवांत झोप लागली होती. शरीर इतकं थकलं होतं की बेडवर पडल्या पडल्या माझा डोळा लागला. रात्रीचे किती वाजल्या होते कोणास ठाऊक, पण मी गाढ झोपेत होतो. ना पायापाशी कसली हालचाल होती, ना तो रडण्याचा नेहमीचा आवाज. मला वाटलं कदाचित सुषमाच्या आत्म्याला आता शांती मिळाली असेल, तिची मुक्ती झाली असेल. पण माझा हा भ्रम फार काळ टिकला नाही. अचानक एकाएकी माझ्या कानावर कोणीतरी सिसकून रडत असल्याचा आवाज आला. तो आवाज अत्यंत बारीक पण तितकाच तीक्ष्ण होता. कोणीतरी श्वास रोखून हुंदके दाबत रडत असल्यासारखा तो आवाज होता. माझ्या गाढ झोपेतून मी दचकून जागा झालो. माझे डोळे खाडकन उघडले. खोलीत नेहमीप्रमाणेच घाबरवून टाकणारी शांतता होती, पण यावेळी मला माझ्या पायापाशी काहीच जाणवलं नाही. पायाकडची जागा पूर्णपणे रिकामी होती. मग तो आवाज कुठून येत होता? मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. तो आवाज माझ्या बेडच्या समोर असलेल्या खोलीच्या एका कोपऱ्यातून येत होता. खोलीचा कोपरा अत्यंत गडद अंधारात बुडला गेला होता. तिथे प्रकाशाचा एकही किरण पोहोचत नव्हता. कोणीतरी तिथे त्या काळोखात बसून रडत होतं. तो आवाज सुषमाचाच होता, पण त्यात नेहमीसारखं दुःख नव्हतं. त्या आवाजात एक विचित्र थरकाप उडवणारी क्रूरता जाणवत होती, जणू ती रडण्याचं फक्त नाटक करत होती. सुषमा, माझ्या तोंडातून थरथरत्या आवाजात शब्द बाहेर पडला. माझा आवाज ऐकताच ते सिसकून रडणं एकदम थांबलं. खोलीतली शांतता आता आणखीनच गडद झाली. माझ्या स्वतःचा श्वास भारी ऐकू येत होता. मी बेडवरून हळूच उठलो आणि भिंतीवर असलेल्या लाईटच्या स्विचकडे हात नेला. मी बटन चालू केलं पण लाईट लागला नाही. कदाचित वीज गेली असावी. खिडकीतून बाहेरचा चंद्राचा फिक्कट प्रकाश आत येत होता, ज्याने खोलीतल्या वस्तूंना विचित्र आणि भयानक आकार दिले होते. मी हळूहळू त्या कोपऱ्याच्या दिशेने पाऊल टाकू लागलो. सुषमा, तू तिथे आहेस का? त्या कोपऱ्यातली सावली हलली. अंधारातून एक आकृती हळूहळू पुढे आली, पण ती पाहून माझ्या अंगावर काटा आला. ती सुषमाच होती, पण तिचं रूप बदललं होतं. तिचे केस अस्ताव्यस्त विखरलेले होते, तिचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयानक क्रूर हास्य होतं. ती जी 5 दिवसांपूर्वी रडत होती ती आता राहिली नव्हती. तिचा आत्मा आता बदलला होता. तो अत्यंत क्रूर आणि हिंस्त्र झाला होता. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या त्या पांढऱ्या डोळ्यांमध्ये दया किंवा प्रेमाचा एकही अंश नव्हता. तिने तिचे हात पुढे केले. तिची नखं लांब आणि काळी पडली होती. ती अत्यंत भयानक आवाजात हसली, एक असा आवाज ज्याने माझ्या कानाचे पडदे फाटतील असं वाटलं. मी भीतीने मागे सरकलो आणि थेट बेडवर जाऊन पडलो. मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले. देवाचं नाव घेऊ लागलो. काही मिनिटांनी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा तो कोपरा रिकामा होता. पण मला समजून चुकलं होतं. सुषमा आता फक्त एक दुःखी आत्मा नव्हती, ती एक क्रूर पिशाच्च बनली होती आणि ती इथे शांत बसायला आली नव्हती. सकाळ झाली, पण त्या रात्रीच्या प्रसंगाने माझ्या मनावरची भीती कमी झाली नव्हती.
मी हॉलमध्ये आलो तेव्हा माझे बाबा सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते आणि आई स्वयंपाकघरात चहा बनवत होती. पियू अजूनही झोपलेली होती. बाहेरून सगळं काही सामान्य दिसत होतं, पण मला आतून माहीत होतं की या घरात काहीतरी अत्यंत भयानक वावरत आहे. मी बाबांच्या शेजारी बसलो. बाबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे थकलेले दिसत होते. अनिकेत, काय रे, रात्री झोप लागली नाही का? तुझा चेहरा फार उतरलेला दिसतोयस, बाबांनी काळजीने विचारलं. नाही बाबा, काही नाही, जरा सुषमाची आठवण येत होती. मी खरं सांगू शकलो नाही. जर मी त्यांना सांगितलं की सुषमाचा आत्मा इथेच आहे आणि तो क्रूर झाला आहे, तर ते दोघेही भीतीने धास्तावले असते. तेवढ्यात आई चहा घेऊन बाहेर आली. तिने चहाचा कप टेबलावर ठेवला आणि म्हणाली, अनिकेत, मला आजकाल या घरात अजिबात बरं वाटत नाहीये रे. असं वाटतंय जणू कोणीतरी सतत आपल्यावर पाळत ठेवून आहे. काल रात्री जेव्हा मी पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेले तेव्हा मला मागच्या गॅलरीत कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. मी जाऊन पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं, पण तिथली हवा बर्फासारखी थंड होती. आईचं बोलणं ऐकून माझ्या पोटात भीतीने गोळा आला. याचा अर्थ सुषमा फक्त माझ्या खोलीपुरती मर्यादित नव्हती, ती आता पूर्ण घरात फिरत होती. तिचा आत्मा संपूर्ण परिवाराला आपल्या कचाट्यात घेण्यासाठी टपून बसला होता. दुपारची वेळ होती. बाबा बाहेर काही कामासाठी गेले होते आणि आई हॉलमध्ये देवाचे श्लोक म्हणत बसली होती. मी माझ्या खोलीत लॅपटॉपवर काम करण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझं लक्ष लागत नव्हतं. संपूर्ण घरावर एक विचित्र, जड शांतता पसरली होती. अचानक मला घराच्या आतल्या बाजूला असलेल्या लहान खोलीतून काहीतरी आवाज आला. ती खोली आम्ही सामान ठेवण्यासाठी आणि पियूच्या खेळण्यासाठी वापरत होतो. कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला. तो आवाज पियूचा होता. ती खूप आनंदाने कोणाशी तरी बोलत होती आणि खेळत होती. मम्मी, बघ ना, माझी बाहुली किती छान दिसतीये. तू हिला नवीन फ्रॉक आणणार ना? पियूचा तो निष्पाप आवाज माझ्या कानावर पडला. मम्मी? तिने मम्मी हा शब्द वापरला. माझं काळीज एका क्षणासाठी थांबलं. सुषमा तर मरण पावली होती, मग पियू ओहानाशी बोलत होती. मी तातडीने बेडवरून उठलो. माझे पाय थरथरत होते. मी हळू पावलांनी त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागलो. जसजसा मी खोलीच्या जवळ जात होतो तसतसा तिथून येणारा आवाज अधिक स्पष्ट होत गेला. पियूच्या आवाजासोबतच मला आणखी एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. तो आवाज अगदी मंद, सुळसुळीत आणि भयानक होता. हो माझी सोन्या, मी तुझ्यासाठी खूप छान फ्रॉक आणेन. आपण दोघी खूप लांब जाऊया, जिथे कुणीच नसेल. तुझा पप्पा, आजी, आजोबा, आपण सगळ्यांनाच सोबत घेऊन जाऊया. तो आवाज सुषमाचाच होता, पण त्यात एक आसुरी आनंद होता. मी स्वतःवरचा ताबा गमावला. मी जोरात दरवाजा ढकलला आणि आत ओरडलो, सुषमा! दरवाजा भिंतीवर आदळला आणि एका मोठ्या आवाजासह उघडला. मी खोलीत धाव घेतली. माझी नजर सरळ सुषमा जिथे बसली होती तिथे गेली, पण तिथे कोणीच नव्हतं. क्षणार्धात ती आकृती गायब झाली होती. खोलीत फक्त माझी 5 वर्षाची छोटी मुलगी पियू एकटीच बसली होती. तिच्या हातात ती बाहुली होती. खोलीतली हवा अचानक अत्यंत थंड झाली होती. त्याच रात्री मी ठरवलं की आपण हे घर सोडून निघून जायचं. बाबा संध्याकाळी घरी आले तेव्हा मी त्यांना आणि आईला सगळं काही सांगून टाकलं. सुरुवातीला त्यांचा विश्वास बसत नव्हता, पण पियूची बदललेली अवस्था आणि घरात जाणवणारी ती भयानक शांतता पाहून तेही घाबरले होते. बाबा, आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून माझ्या मित्राच्या गावी जाऊया. इथे राहणं आता सुरक्षित नाही. सुषमा, तिचा आत्मा आता चांगला राहिला नाहीये. ती आपल्याला संपवायला आलीये, मी भीतीने थरथरत म्हणालो. बाबांनी होकार दिला. आम्ही घाईघाईने कपडे आणि काही गरजेचं सामान बॅगेत भरू लागलो. रात्रीचे 9 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. विजांचा कडकडाट होत होता. जणू निसर्गही आम्हाला काहीतरी इशारा देत होता. आम्ही सामानासह हॉलमध्ये आलो. मी पियूचा हात पकडला होता. तिचा हात अजूनही तसाच थंड होता आणि ती काहीच बोलत नव्हती, फक्त शून्यात पाहत होती. चला आई, बाबा, लवकर निघूया, मी म्हणालो आणि मुख्य दरवाजा उघडण्यासाठी पुढे गेलो. मी दरवाजाचं कुलूप फिरवलं आणि हँडल ओढलं, पण दरवाजा उघडला नाही. मी ताकदीने दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो जणू भिंतीचाच एक भाग बनला होता. बाहेरून किंवा आतून तो पूर्णपणे लॉक झाला होता.
काय झालं अनिकेत? दरवाजा उघडत का नाहीये? बाबांनी काळजीने विचारलं. माहीत नाही बाबा, हा दरवाजा जाम झालाय. मी जोरात दरवाजावर हात मारू लागलो. तेवढ्यात घरातल्या सर्व लाईट्स एकाच वेळी बंद झाल्या. संपूर्ण घर गडद अंधारात बुडून गेलं. फक्त खिडकीतून येणाऱ्या विजांच्या प्रकाशामुळे काही सेकंदांसाठी घरातलं दृश्य दिसायचं आणि पुन्हा अंधार व्हायचा. आणि मग तो आवाज पुन्हा आला. घराच्या चारही कोपऱ्यातून एकाच वेळी सुषमाच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. कुठे जाताय मला सोडून? मी आले आहे ना तुमच्याकडे. आपण सगळे एकत्र राहूया. तो आवाज इतका मोठा आणि भयानक होता की आम्ही सर्वांनी आमचे कान हातांनी बंद केले. आई भीतीने ओरडू लागली आणि बाबा देवाचा धावा करू लागले. अंधारात अचानक आईचा एक मोठा आकांत ऐकू आला. अनिकेत, वाचव मला, कोणीतरी माझे पाय ओढतंय. विजेचा एक मोठा कडकडाट झाला. त्या प्रकाशात मी पाहिलं, आई हवेत तरंगत होती. कोणीतरी अदृश्य शक्तीने तिचे पाय पकडून तिला स्वयंपाकघराच्या दिशेने फरफटत नेले होते. आई जमिनीवर नखं घासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या शक्तीची ताकद अपार होती. आई! मी आणि बाबा स्वयंपाकघराच्या दिशेने धावलो. पण आम्ही स्वयंपाकघराच्या दरवाजापाशी पोहोचण्यापूर्वीच तिथला लाकडी दरवाजा एका मोठ्या आवाजासह बंद झाला. मी दरवाजावर जोरात धडका मारू लागलो. आई! आई! दरवाजा उघड! आतमधून आईच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. वस्तूंची तोडफोड झाल्याचा आवाज येत होता. अनिकेत, बाजूला हो! बाबांनी एका जड वस्तूने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांनंतर आईचा आवाज पूर्णपणे बंद झाला. स्वयंपाकघरातून फक्त रक्ताचा एक लहान प्रवाह दरवाजाच्या खालून बाहेर येत असलेला दिसला. जेव्हा आम्ही शेवटी दरवाजा तोडून आत गेलो तेव्हा तिथलं दृश्य पाहून माझ्या वडिलांच्या छातीतली धडधड थांबली. आईचं मृतदेह छताला लटकतलेलं होतं. तिचे डोळे बाहेर आले होते आणि तिच्या चेहऱ्यावर अत्यंत भीतीचे भाव होते. सुनंदा! बाबा ओरडले आणि त्यांच्या छातीवर हात ठेवून ते जमिनीवर कोसळले. त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. ते जागीच गतप्राण झाले होते. काही मिनिटांमध्येच माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आई वडिलांचा अंत झाला होता. मी पूर्णपणे कोलमडून गेलो होतो. माझ्या सभोवताली फक्त मृत्यूचं तांडव सुरू होतं. मला समजलं होतं की सुषमाचा तो क्रूर आत्मा आम्हा सर्वांना संपवल्याशिवाय थांबणार नाही. आता या घरात फक्त मी आणि पियू उरलो होतो. मी अत्यंत भीतीने हॉलमध्ये आलो. पियू सोफ्यावर शांत बसली होती. जणू तिच्या सभोवताली काय घडतंय याच्याशी तिला काहीच देणं घेणं नव्हतं. मी तिच्या जवळ गेलो आणि तिला जवळ घेणार तेवढ्यात हॉलच्या मध्यभागी ती आकृती प्रगट झाली. सुषमा. तिचं रूप आता पूर्णपणे पिशाच्च्यासारखं झालं होतं. तिची त्वचा काळी निळी पडली होती. तिच्या गळ्यात अपघाताच्या वेळच्या जखमा दिसत होत्या, ज्यातून अजूनही रक्त वाहत होतं. तिचे पांढरे डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते. अनिकेत, बघ, आई बाबा गेले. आता तुझी आणि पियूची वेळ आहे. आपण नेहमी एकत्र राहण्याचं वचन दिलं होतं ना, मग मला सोडून कसं जाणार? ती अत्यंत भयानक खोल आवाजात म्हणाली. सुषमा, प्लीज माझ्या पियूला सोड. तिने काय केलंय? मला घेऊन जा, पण माझ्या मुलीला सोडून दे. मी तिच्यासमोर हात जोडले. रडू लागलो. सुषमाच्या चेहऱ्यावरचं ते क्रूर हसू आणखीनच वाढलं. तिला कसं सोडू? ती तर माझी मुलगी आहे आणि ती आधीच माझ्यासोबत येण्यास तयार झाली आहे, नाही का पियू? मी मागे वळून पियूकडे पाहिलं. पियू सोफ्यावरून उठली. तिचे डोळेही आता पूर्णपणे पांढरे झाले होते. तिच्या चेहऱ्यावर मानवी भाव उरले नव्हते. ती हळूहळू सुषमाच्या दिशेने चालत जाऊ लागली. पियू, नको जाऊ तिथे. ती तुझी मम्मी नाही, ते एक पिशाच्च आहे. मी ओरडलो आणि पियूचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. पण जसा मी पुढे गेलो तसा सुषमाच्या आत्म्याने हवेत हात फिरवला. एका अदृश्य प्रचंड धक्क्याने मी हवेत उडालो आणि थेट भिंतीवर जाऊन आदळलो. माझ्या पाठीतून आणि डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. माझं संपूर्ण शरीर बधीर झालं होतं. मला हालचाल करणंही अशक्य झालं होतं. मी असहाय्यपणे जमिनीवर पडून पाहत होतो. पियूने सुषमाचा तो काळा नख असलेला हात पकडला. सुषमाने पियूला आपल्या कुशीत घेतलं. त्यानंतर सुषमाने तिचे पांढरे डोळे माझ्यावर रोखले.
आता तुझी वेळ आहे अनिकेत, ती म्हणाली. ती हळूहळू माझ्या दिशेने सरकू लागली. तिच्या पावलांसोबत संपूर्ण घरातला अंधार माझ्या भोवती गोळा होऊ लागला. माझे डोळे जड होऊ लागले होते. माझ्या संपूर्ण परिवाराला तिने संपवलं होतं आणि आता ती मलाही तिच्या त्या अंधाऱ्या भयानक दुनियेत घेऊन चालली होती. घराच्या कोपऱ्यातून पुन्हा एकदा तोच सिसकून रडण्याचा आवाज येऊ लागला. पण यावेळी तो आवाज सुषमाचा नव्हता. तो माझा स्वतःचा शेवटचा आकांत होता, जो त्या भयाण शांततेत कायमचा विरून गेला. आजची कथा इथेच संपली, पण त्या घरात अजूनही रात्री रडण्याचा आवाज येतो म्हणे. अशाच भयकथा ऐकण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढची कथा याहून भयानक आहे.